हे 5 लोक असे आहेत ना की आउटसाइडर होते. ते मुंबईचे पण नव्हते, ते सर्वार्थाने आउटसाइडर होते. ते या शहरात आले, मुंबईसारख्या मोठ्या शहरात त्यांनी आपला ठसा उमटवला आणि आज अख्ख्या देशात ते प्रचंड लोकप्रिय आहेत. पण ऍक्टर्स खूप आहेत, स्टार्स भरपूर आहेत, पण त्या पलीकडे जाऊन तुम्ही काय देताय देशाला, तुमच्या इंडस्ट्रीला, हा फार एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मला वाटतं या संदर्भात ना शाहरुख खान, दीपिका पदुकोण, मनोज वाजपेयी, पंकज त्रिपाठी आणि इरफान खान ह्या नावांवर बोलणं खूप संयुक्तिक राहील. शाहरुख खान हा आमच्या पिढीचा हिरो आहे. त्याने आमच्या पिढीला स्वप्न बघायला शिकवलं, त्यानं आमच्या पिढीला रोमांस करायला शिकवलं आणि त्यानेच एक इतके प्रेमात किंवा प्रेम प्रकरणात एवढे हाय स्टँडर्ड्स क्रिएट केले शाहरुख खानने की जी मॅच करणं जवळपास अशक्य आहे. मनोज वाजपेयीनं जो आत्मविश्वास दिला ना देखण्या नसणाऱ्या लोकांना की तुम्ही उत्तम अभिनय करताना तुमचं नाणं खणखणीत वाचतंय ना, मग तुम्ही पण पुढे जाऊ शकता इंडस्ट्रीमध्ये. नमस्कार, मी अमोल उदगीरकर. पॅनोरामा 25मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज जो मला विषय देण्यात आला की पुढच्या 25 वर्षात हिंदी फिल्म्समधल्या कोणाची लेगसी टिकून राहील आणि ती का टिकून राहील, ती लेगसी काय असेल, असा एक मला विषय देण्यात आला होता. अगेन त्यामध्ये मला असं वाटतं ना की आपण ज्यांच्याबद्दल बोलावं ते आउटसाइडर्स असावेत फिल्म इंडस्ट्रीमधले. कारण गेल्या 2019 पासून साधारणतः 2020 पासून साधारणतः नेपो किड्स आणि आउटसाइडर्स असा एक शीतयुद्ध जोरदार चालू आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये. आणि त्यात असा दावा केला जातो की आउटसाइडर लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो, आउटसाइडर लोकांना असे अडथळे सहन करावे लागतात जे इनसाइडर लोकांना सहन करावे लागत नाहीत. पण हे 5 लोक असे आहेत ना ज्यांच्याबद्दल मी बोलणार आहे पुढे जाऊन. हे आउटसाइडर होते, ते मुंबईचे पण नव्हते, ते सर्वार्थाने आउटसाइडर होते. ते या शहरात आले, मुंबईसारख्या मोठ्या शहरात त्यांनी आपला ठसा उमटवला आणि आज अख्ख्या देशात ते प्रचंड लोकप्रिय आहेत. आणि ही लोकप्रियता फक्त आर्थिक बाबतीमध्ये नाही आहे, त्यांनी आपला स्वतःचा एक कायमस्वरूपी असा एक ठसा उमटवला आहे आपल्या कामाच्या क्षेत्रामध्ये. आणि हा ठसा फक्त त्यांच्या क्षेत्रापुरतं नाही आहे, म्हणजे माझ्यापुरतं विचाराल तर स्टार असण्याची किंवा ॲक्टर असण्याची सगळ्यात मोठी व्याख्या काय, तर अभिनयाच्या पलीकडे जाऊन तुमचं बाकी क्षेत्रामधलं कॉन्ट्रीब्युशन काय, किंवा तुम्ही बाकी क्षेत्रामध्ये ठसा कसा उमटवला आहे, हे फार महत्त्वाचं असतं. कारण ॲक्टर्स खूप आहेत, स्टार्स भरपूर आहेत, पण त्या पलीकडे जाऊन तुम्ही काय देताय देशाला, तुमच्या इंडस्ट्रीला, हा फार एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मला वाटतं या संदर्भात ना शाहरुख खान, दीपिका पदुकोण, मनोज वाजपेयी, पंकज त्रिपाठी आणि इरफान खान ह्या नावांवर बोलणं खूप संयुक्तिक राहील. कारण ह्यांचा ठसा अभिनयाच्या पलीकडे जाऊ नये. या 5 जणांनी देशातल्या अनेक नाहिरे वर्गातल्या लोकांना एक प्रचंड मोठी प्रेरणा दिली आहे की तुम्ही या जिंका आणि तुमचा ठसा उमटवा. हे असं करण्याचं श्रेय फार कमी लोकांना जातं इंडस्ट्रीमधल्या, जे या 5 जणांनी करून दाखवलं आहे. त्यामुळं मी आज या 5 लोकांवर बोलतो आणि मग कळवा तुम्हाला कसं वाटतं माझं बोलणं ते. सर्वप्रथम मला शाहरुख खानबद्दल बोलायला आवडेल. मी 90s किड आहे, त्यामुळे अर्थातच मला सुरुवात शाहरुख खानपासूनच करावी लागेल. कारण शाहरुख खान हा आमच्या पिढीचा हिरो आहे. म्हणजे त्याने आमच्या पिढीला स्वप्न बघायला शिकवलं, त्यानं आमच्या पिढीला रोमांस करायला शिकवला आणि त्यानेच एक इतके प्रेमात किंवा प्रेम प्रकरणात एवढे हाय स्टँडर्ड्स क्रिएट केले शाहरुख खानने की जी मॅच करणं जवळपास अशक्य आहे. म्हणजे फराह खान असं म्हणते की शाहरुख खानला एक लाकडी खुर्ची द्या आणि तू तिच्यासोबत पण रोमांस करून दाखवेल. तर आमची यार्डस्टिक शाहरुख खान होती आणि त्याचा आम्हाला खूप मोठा कॉम्प्लेक्स आहे, कारण आम्ही त्याच्या आजूबाजूला पण येऊ शकत नाहीत प्रेमामध्ये. आणि शाहरुख खान आवडण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ना त्यानं 90sमध्ये जे यस बॉस, राजू बन गया जेंटलमॅन आणि तत्सम जे सिनेमे केलेत त्यात तो एक मध्यमवर्गीय नायक होता. आणि त्यानं त्याची पात्र कशी होती, राजू बन गया जेंटलमॅनमध्ये असेल किंवा यस बॉसमध्ये असेल, तो प्रचंड महत्त्वाकांक्षी असायचा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी जो कुठल्याही थराला त्याची तयारी असायची. तर आपल्याकडचा मध्यमवर्ग जागतिकीकरणाआधी बुजून राहणारा, थोडं कोपऱ्यात राहणारा, मोठी स्वप्न न बघणारा, अंथरूण बघून पाय पसरणारा असा एक मध्यमवर्ग आपल्या देशात होता. शाहरुख खानने आमच्यासारख्या मध्यमवर्गीय 90s किडला मोठी मोठी स्वप्न बघायचं शिकवलं. आणि ती स्वप्न बघण्यासाठी कुठलेही विधिनिषेध पाळायचे नाही असं तो दाखवायचा पडद्यावर, पण त्या शेवटी त्याला एक रिअलायझेशन व्हायचं की नाही मी चुकीचं वागतो आणि तो पुन्हा योग्य रस्त्यावर यायचा. तुम्ही राजू बन गया जेंटलमॅनमध्ये पण बघा, यस बॉसमध्ये पण बघा, फिर भी दिल हिंदुस्तानीमध्ये पण बघा. तर आयुष्यात प्रगती तर करायची आहे, पण काही नीतिमूल्य पाळून,
हे त्यांना आमच्या पिढीला जे शिकवलं ना ते आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. म्हणजे असं म्हणतात की देशावर जो एक नेहरूवियन समाजवादाचा पगडा होता 91-92 साधारणतः. मग मनमोहन सिंग आणि नरसिंहराव यांनी एक जागतिकीकरण आणलं भारतामध्ये. त्या जागतिकीकरणाच्या स्पर्धेसाठी शाहरुख खाननं एका मोठ्या पिढीला तयार केले अक्षरशः त्याच्या सिनेमांमधून. तर मी जे म्हणतो की स्टार म्हणजे कोण असतो बाबा, की तो फक्त अभिनयातून लोकांचं मनोरंजन करतो ते एवढं नसतं. तो त्या पलीकडे जाऊन त्याच्या प्रेक्षकांवर, त्याच्या सिनेमा बघणाऱ्या लोकांवर एक खूप मोठा पगडा टाकतो. जो वैचारिक असतो, तो एक वैचारिक इम्प्रिंट सोडून जाणार नाही होता शाहरुख खानचा. त्यानं 90sमध्येच अँटी हिरो केला, जे फार धाडस फार कमी लोकांनी केलं होतं. त्याने स्वदेशमध्ये अजून खूप वेगळा रोल केला त्यांनी, येणाऱ्या भारतीयाचा, की जो भारतात येतो, इथल्या समस्या बघतो आणि इथेच तो राहतो सुधारणा करण्यासाठी. हा पण रोल त्याने केला. पण शाहरुख खान म्हणजे मूर्तिमंत स्टार आहे. म्हणजे या देशात खूप उत्तम उत्तम अभिनेते होऊन गेले. म्हणजे आज पण देशामध्ये शाहरुख खानपेक्षा किमान 200-300 उत्तम ॲक्टर तुम्हाला सापडतील, आरामशीर कधी पण सापडतील. पण देशात स्टार शोधायला गेलात तर सध्या देशातला एकमेव स्टार म्हणजे शाहरुख खान. म्हणजे ही इज द लास्ट ऑफ द स्टार्स, जो एक ऑरा घेऊन सोबत घेऊन फिरतो. म्हणजे शाहरुख खान कुठे गेलाय तर लोक, जेव्हा तो रूममध्ये एंट्री करतो सगळे लोक उठून उभे राहतात आणि सगळे त्याच्याकडे माना वळून बघतात. खरं तर शाहरुख खान हा कन्व्हेन्शनली देखणा नाही आहे. म्हणजे आता तो बघून बघून आपल्याला कदाचित देखणा वाटत असेल, पण तुम्ही जर बाकीचे खूप गुड लुकिंग ॲक्टर्स बघितलेत इंडस्ट्रीमधले, तर शाहरुख खान तसा रुडार्थाने गुड लुकिंग नाही, अमिताभ बच्चन पण नव्हता. तरी हे लोक सर्वसामान्य लोकांना अपील झाले. किंवा दक्षिणेत रजनीकांत पण असेल, रजनीकांत पण तसा देखणा नाही आहे. रजनीकांत, बच्चन, शाहरुख हे देशातले सगळ्यात मोठे 3 सुपरस्टार आणि तिघही देखणे नाही आहेत दिसायला. पण तरी सर्वसामान्य जनतेनं आपलं प्रतिबिंब त्यांच्यामध्ये बघितलं. हे त्यांच्या यशाचं एक फार मोठं रहस्य आहे. तर शाहरुख खान आला साधारणतः 92-93ला, आज 2025 आहे आणि तो आज पण देशातला सगळ्यात मोठा स्टार आहे, की ज्याच्या नावावर शेकडो लोक थिएटर्समध्ये येतात. शेकडो लोक तो जिथे जाईल तिथे त्याला बघायलाच जमतात. त्याच्या वाढदिवसाला त्याच्या घरासमोर लाखो लोक जमा होतात. हे स्टारडम पुढच्या पिढीच्या कोणाला बघता येईल मला ऑनेस्टली असं मला नाही वाटत. ते स्टारडम शाहरुख सोबत संपणार आहे. आणि शाहरुख खानचं अजून एक खासियत म्हणजे ना, म्हणजे आता मी स्वतः मिलेनियल पिढीचं आहे, तर शाहरुख खान इतके दिवस मिलेनियल पिढीचा हिरो होता, आता तो जेन झीचा हिरो आहे. हे पिढीचं स्थित्यंतर करणं खूप अवघड असतं, फार कमी लोकांना जमतं ते. म्हणजे कारण मी त्याच्या वाढदिवसाची गर्दी बघत होतो, मागच्या वाढदिवसाची, त्या जेन झी लोक होते. पठाण सिनेमा बघायला कोण गेलं होतं? जेन झी मधली लोक होते सगळे. तर मला फार आश्चर्य वाटतं की फार कमी लोकांना जमतं. जे बच्चनला पण जमलं नव्हतं, की पिढीमधलं स्थित्यंतर चाहत्यांमधल्या ते त्यानं करून दाखवले. आणि जेन झी आहे ना, ही पुढच्या 25 वर्ष देशाचं आता पूर्ण मार्केट सांभाळणार आहे मनोरंजनाचं. आणि शाहरुख खान त्याच्यासाठी ऑलरेडी स्टार आहे. त्याच्यामुळे शाहरुख खानची लेगसी आत्ता जितकी आहे तितकीच पुढच्या 20-25 वर्ष नक्कीच राहणार आहे. तो कॅरेक्टर रोल करेल मला असं ऑनेस्टली वाटत नाही कधी, कारण तो जन्माला हिरो म्हणून आलाय, तो हिरो म्हणूनच राहिला आणि तो हिरो म्हणूनच राहणार आहे. तो कधी केस पांढरे करून, दाढी केस पांढरे करून सिनियर सिटीजनचा रोल करतोय हे चित्र माझ्या डोळ्यासमोर येत नाही. तो करेलही कदाचित पुढे जाऊन, पण माझ्या पिढीसमोर ते चित्र येत नाही आहे. तर मला एका अख्ख्या पिढीतर्फे ना शाहरुख खानला थँक्यू म्हणावं असं वाटतं, की तू होतास म्हणून आम्ही मोठी स्वप्न बघितली. शाहरुख खानचं स्टारडम म्हणजे एक प्रकारे ना आपल्या देशाच्या इतिहासाचं पण एक डॉक्युमेंटेशन आहे, की 1991 नंतर भारत कसा बदलत गेला, समाजवाद मागे पडला, भांडवलशाही पुढं आली, खाजगी क्षेत्र पुढं आलं आणि प्रचंड रॅट रेस आली. तर शाहरुख खाननं शिकवलं आम्हाला की रॅट रेसमध्ये टिकून कसं राहायचं, मेंटली स्ट्रॉंग कसं व्हायचं. आणि आता याची अजून एक हळवी बाजू म्हणजे जेव्हा आमच्या पिढीसमोर खूप स्ट्रेस असतो, खूप प्रॉब्लेम असतात जे रोजचेच असतात, तेव्हा शाहरुखचे गाणे आणि शाहरुखचे सिनेमे बघणं ह्याच्यासाठी मोठी थेरपी अजून दुसरी कुठली नाही आहे. तर शाहरुख खान आमच्यासाठी स्टार होता, आहे आणि कायमच राहील. तर शाहरुख खान द लास्ट ऑफ द स्टार्स, एवढंच त्याच्याबद्दल मला म्हणावं असं वाटतं. असं भारतात म्हणलं जातं की भारतात पॅन इंडियन स्टार्स कोण आहेत, असा एक नेहमी विवाद चालू असतो. तर याच्यावर माझं फार एक अनकन्व्हेन्शनल उत्तर आहे की भारतात एकच होऊन गेली आहे पॅन इंडिया स्टार, ती श्रीदेवी. श्रीदेवीनं प्रत्येक जवळपास इंडस्ट्रीमध्ये काम केलं. तेव्हा ज्या काळात सोशल मीडिया नव्हता, PR कंपन्या नव्हत्या, ज्या काळात एक्सपोजर नव्हतं, त्या काळात तिने पूर्ण भारतातल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलं होतं. आणि ती प्रत्येक सुपरस्टारपेक्षा एवढंच चार्ज करायची, बच्चन किंवा विनोद खन्ना असतील त्यांच्या एवढंच चार्ज करायची आणि त्यांच्यासारखी स्टार ट्रीटमेंट तिला मिळायची श्रीदेवीला.
तर असं वाटायचं की आता मग महिला सुपरस्टार कोण होणार भारतात, असा एक फार मोठा प्रश्न व्हायचा. माधुरी दीक्षितने काय प्रमाणात ती पोकळी भरून काढली, पण माधुरी दीक्षित नंतर आता कोण, असा एक फार मोठा प्रश्न होता. तर बरेच चांगले चांगले ॲक्टर्स आले, विद्या बालन आली, कंगना राणावत आली, प्रियंका चोप्रा होती, करीना कपूर होती. पण दीपिका पदुकोणने जी स्टारडमची जी लेवल गाठली आहे, ती मला वाटत नाही की माधुरी आणि श्रीदेवी नंतर अजून कोणी गाठली आहे. ह्याचं कारण म्हणजे अगेन तिचं लग्न झालंय, असं आपल्याकडे साधारणतः मत आहे की लग्न झालं की हिरोईनचं करिअर उतरणीला लागलं, असं साधारणतः आपल्याकडे मानलं जातं. दीपिका पदुकोण हा त्याला एक खणखणीत अपवाद आहे. तिचा आलेला मागच्या वर्षी काल्की सिनेमा हा सगळ्यात टॉप ग्रॉसिंग सिनेमांपैकी एक आहे भारतीय इतिहासामधल्या. आणि तिचे आगामी सिनेमे जे आहेत ते पण असेच जबरदस्त प्रोजेक्ट्स आहेत की ज्यांना ते चालणार हे सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे तर तिनं लग्नानंतर स्टारडम मेंटेन करणं हा काही निकष मी नाही मानत फारसा, कारण आपली इंडस्ट्री नायकांकडे थोडं अन्यायपूर्ण दृष्टीनंच बघते, प्रेक्षक पण. कारण एक त्यात सायकोलॉजिकल मुद्दा असा आहे की प्रत्येक प्रेक्षकनं नायिकेमध्ये आपली प्रेयसी बायको आई शोधत असतो. आपला एक थोडी सायकोलॉजिकल प्रोसेस आहे. आणि जेव्हा नायिकेचं लग्न होतं तेव्हा ती प्रोसेस थांबते, असं एक ढोबळमानानं गृहीत धरलं जातं. त्यामुळं प्रेक्षकांचा नायिकेमधला इंटरेस्ट संपतो, असं एक थोडं मानलं जातं. पण दीपिका पदुकोण ही त्याला अपवाद आहे. दीपिका पदुकोण पण अगेन आउटसाइडर आहे, ती मुंबईची नाही आहे, ती बाहेरून आली आहे. भले तिचे वडील एक नावाजलेले बॅडमिंटन प्लेअर होते, पण तिला त्याचा फिल्म इंडस्ट्रीमध्ये तसा काही फारसा उपयोग होत नव्हता तिला. आणि तिनं आगमन जे केलं इंडस्ट्रीमध्ये ते हिमेश रेशमियाच्या अल्बममधून केलं, नाम तेरा नाम तेरा. तर गाणं तुम्ही तिनं बघितलं असेल. आणि तिला सिनेमे मिळवण्यासाठी खूप झगडावं लागलं. ती सुपर मॉडेल पण होती, म्हणजे तिनं स्वतःला मॉडेलिंगमध्ये अगोदर प्रूव्ह केलं. मग तिने फराह खानच्या ओम शांती ओममधून पदार्पण केलं फिल्म इंडस्ट्रीमध्ये. आणि ती सुरुवातीला अतिशय वाईट ॲक्टिंग करायची, पण आज तिच्या ॲक्टिंगमध्ये पण तुम्हाला खूप इम्प्रूव्हमेंट झाल्याचं दिसतं. म्हणजे तिचा कॉकटेल किंवा लव आजतक सारखे सिनेमे तुम्ही बघा, तिनं अतिशय तडीसतोड काम केलं समोरचे ॲक्टर सैफ अली खान इतकंच. तर शी इज अ स्टार. तिच्याभोवती एक ऑरा आहे, जो स्टारडमचा ऑरा आहे तिच्याभोवती. आणि तुम्ही तिचं स्टार असणं नाकारू शकत नाही. म्हणजे तुम्ही तिच्या अभिनयाबद्दल वाद घालू शकता, तुम्ही तिच्या अजून आस्पेक्ट्सबद्दल वाद घालू शकता, पण तुम्ही तिच्या स्टार असण्याबद्दल तुम्ही वाद नाही घालू शकत. आणि ती मुख्य म्हणजे राजकीय भूमिका घेते, त्याची किंमत चुकवते, हे पण तिनं करून झालंय. ती यशस्वी प्रोड्युसर पण आहे. प्रोडक्शन करणं हे प्रचंड अवघड असतं अभिनयापेक्षा. अभिनयात काही नसतं, तुम्ही येता सेटवर, तुमची व्हॅनिटी व्हॅन असते, तुम्ही शॉर्ट्स देता, व्हॅनिटीमध्ये जाऊन आराम करता, नंतर आपल्या घरी जाता असाइनमेंट कंप्लीट करून. प्रोडक्शन हा खूप प्रचंड डिमांडिंग जॉब आहे. त्यात तुम्हाला ते शेकडो डिपार्टमेंट्स जे आहेत फिल्मशी रिलेटेड, ते सगळे सांभाळावे लागतात. त्यांचं उत्कृष्ट मॅनेजमेंट करावं लागतं, पैसे व्यवस्थित खर्च करावे लागतात. हे सगळं ती करत आली गेल्या काही वर्षापासून ॲज अ प्रोड्युसर म्हणून. आणि तिला जाणीव आहेत की माझ्या मर्यादा काय. तिला माहिती की मी फार उत्तम ॲक्ट्रेस नाही आहे. म्हणजे तिनं पद्मावतसारखा सिनेमा असेल किंवा संजय लीला भन्साळीसोबतचे तिचे सिनेमे असतील, त्यात तिच्या ॲक्टिंगमधल्या मर्यादा आपल्याला उघडच कळतात. पण संजय लीला भन्साळीसारखा फिल्म मेकर म्हणतो की या रोलमध्ये मी दीपिका पदुकोण शिवाय अजून दुसरं कोणाला इमॅजिन पण नाही करू शकत. कारण काही काही रोल्स असे असतात ना की ज्यात तुमचा ऑरा, तुमची पर्सनॅलिटी, तुमचं व्यक्तिमत्व हे खूप महत्त्वाचं असतं. आणि दीपिका पदुकोणकडे ते आहे. आणि दीपिका पदुकोण आल्यानंतर आजही म्हणजे तुम्ही तिच्या पुढचे पिढीतल्या ॲक्ट्रेसेस ज्या आहेत, अनन्या पांडे असेल, सारा असेल किंवा आलिया भट असतील, त्यांना जर तुम्ही विचारलं की तुमचं आदर्श ॲक्ट्रेस कोण आहे, ते सगळे दीपिका पदुकोणचं नाव घेतात. कारण तिनं पुढच्या पिढ्यांवर पण एक आपलं इम्प्रेशन करून ठेवलं की एखाद्या स्त्रीचं स्टारडम हे काय फक्त 5-10 वर्षापुरतं मर्यादित नसतं, ते खूप पुढे लाँग टर्म पण असू शकतं. हे तिनं प्रूव्ह करून दाखवलं आहे. लग्न झाल्यानंतर, मुलं झाल्यानंतर पण ती अजूनही स्टार आहे आणि बँकेबल स्टार आहे. आणि ती एक मोठा ब्रँड पण आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा दीपिका पदुकोणचं नाव येतं तेव्हा दीपिका पदुकोण ब्रँड लोकांच्या डोळ्यासमोर येतो. अर्थातच त्यांना त्याच्या PR कंपन्यांची आणि बाकी कंपन्यांची मदत नक्की त्यात झालीच असेल, नो डाऊट. पण जो ऑरा जो आहे ना, तो ती फार व्यवस्थित कॅरी करते आणि फार ग्रेसफुली कॅरी करते स्वतःला ती. त्यामुळे दीपिका पदुकोणचा प्रभाव पण मला वाटतं पुढच्या येणाऱ्या नायकांच्या पिढ्यांवर राहणार आहे आणि त्या सगळ्या दीपिका पदुकोणकडे आयडॉल म्हणून बघत राहणार आहे. दीपिका पदुकोणबद्दल ना, म्हणजे एक स्टार म्हणल्यावर एक आपल्याला अप्राप्यपणाची जी भावना येते ना, स्टार म्हणजे काऊन अप्राप्य असतो, जो तुम्हाला आकाशातल्या ताऱ्यांसारखा असतो, जो तुम्हाला फक्त दिसतो लांबून. पण दीपिकाकडे जेव्हा तुम्ही बघता ना, तेव्हा ती कोणतरी तुमच्या गर्ल नेक्स्ट डोअर पण वाढू शकते तुम्हाला. खरं तर इतकी सुंदर आहे, इतकी उंच आहे, इतकी जबरदस्त पर्सनॅलिटी आहे, पण ती आपल्या आजूबाजूपैकीच एक कोणीतरी आहे असं वाटतं. म्हणजे तिचा तुम्ही
पिकूमधला जर तुम्ही रोल बघितलात तर तिनं गर्ल नेक्स्ट डोअरच केली त्याच्यामध्ये. एक कर्तबगार कॉर्पोरेट वुमन त्यात तिने केली आहे. त्या फिल्ममध्ये ॲक्च्युली अमिताभ आणि इरफान असे 2 दिग्गज अभिनेते आहेत त्या सिनेमात. पण तो सिनेमा पिकूचाच आहे, म्हणजे टायटल रोल तिनेच केला त्याच्यामध्ये. त्यामुळं ती आपल्याला असं वाटतं की आपल्या शेजारी राहणारी कोणतरी मुलगी आहे. तर हे फार बॅलन्सिंग करणं अवघड असतं. एकाचं स्टार असणं आणि गर्ल नेक्स्ट डोअर असणं हे फार अवघड असतं. तो बॅलन्स तिनं फार उत्तम करून दाखवला तिच्या करिअरमध्ये. आणि त्याच्याबद्दल दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे ना, आपण डिप्रेस्ड आहोत अशी कबुली देणं आज पण खूप वेगवेगळ्या अँगलनं बघितलं जातं आपल्या समाजामध्ये. खूप गैरसमज आहे त्याच्याबद्दल. म्हणजे आपण इव्हन सर्वसाधारण घरातला माणूस पण पुढे येऊन सांगू शकत नाही की मी डिप्रेस्ड आहे, मला डिप्रेशनचा त्रास आहे. कारण त्याच्याकडे बघण्याची आजूबाजूच्या लोकांची नजर बदलते त्यांना असं कन्फेशन दिल्यावर. दीपिका पदुकोणने 2016-17च्या सुमाराला आपल्या डिप्रेशनची कबुली दिली. म्हणजे हे वरवर किती सोपं वाटत असेल तरी खूप अवघड प्रोसेस आहे. कारण जेव्हा तुम्ही सांगता की मी डिप्रेस्ड आहे, कारण ज्यावेळेस तिने कबूल दिली की मी डिप्रेस आहे, त्यावेळेस ती करिअरच्या सगळ्यात हायस्ट पॉईंटवर होती. तिचे सगळे सिनेमे सतत चालत होते, प्रचंड यशस्वी होती आर्थिकदृष्ट्या, करिअरच्या दृष्ट्या. त्यावेळेस तिने कबूल त्याचं धाडस दाखवले, फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपल्याकडे साधारण समज असा की माणूस श्रीमंत असला, यशस्वी असला की तो डिप्रेस नसतो, असं काहीतरी गोड गैरसमज आपल्या लोकांचा आहे. तिनं तो गैरसमज उद्ध्वस्त केला आणि तिने कबूल दिली की हो मी डिप्रेस्ड आहे आणि मी ट्रीटमेंट घेते, मी काउन्सिलिंग घेते, त्याच्यासाठी औषधं घेते. तिने ओपनली सांगितलं. हे खूप मोठं धाडस समजायला हवं. आणि तिने एकदा ही कबुली दिली की नंतर ऋतिक रोशन समोर आला. मग त्यानं सांगितलं हो मी पण डिप्रेशनशी झगडतोय. अजून बरेच लोक समोर आले की त्यांनी कबूल केले की हो मी डिप्रेशनशी झगडतोय. जेव्हा तुमच्या नावाचा ब्रँड होतो ना, तेव्हा तुमच्या तोंडातून पडणारा प्रत्येक शब्द हा खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही काय बोलताय, काय विधान करताय. त्या काळात तिने विचार करून हे विधान दिलं की मी डिप्रेस्ड आहे आणि मी त्यासाठी ट्रीटमेंट घेते. मला पूर्ण खात्री की बऱ्याच लोकांना त्यातून पुढे येण्याचं बळ मिळालं असणार आहे. आताच क्वांटिफाय करता येत नाहीत अशा गोष्टी की दीपिकामुळे किती लोक समोर येऊन बोलले, पण बऱ्याच लोकांनी ती हिंमत केली असणार आहे की जेव्हा एखादा स्क्रीन आयडॉल एखादी गोष्ट करतो ना, तेव्हा बरेच लोक त्याला फॉलो करतात त्या बाबतीत. त्यांचा तो इन्फ्लुएन्स असतो एका मोठ्या लोकसंख्येवर. तर तिचं बोलणं ऐकून काही लोकांनी जरी समोर येऊन कबुली दिली असेल आणि ट्रीटमेंट घेतली असेल तर त्याचं क्रेडिट हे दीपिका पदुकोणला द्यावंच लागतं आपल्याला. आणि त्याच्यापेक्षा मोठं दाद द्यावं लागतं तिने धाडस केलं कारकिर्दीच्या शिखरावर असताना की हो मी डिप्रेस्ड आहे आणि मला मी औषधोपचार घेते त्यासाठी. तर दीपिका पदुकोणचा हा एक फॅक्टर पण मला फार महत्त्वाचा वाटतो ॲक्च्युली. सध्या आपल्याला OTTवर आणि सिनेमामध्ये पण नवाजुद्दीन सिद्दीकीसारखा चेहरा दिसतोय, के मेननसारखा चेहरा दिसतोय, पंकज त्रिपाठीसारखा चेहरा दिसतोय आणि असे बरेच ॲक्टर्स त्या लीगमधले की जे पारंपरिक अर्थानं हिरो नाही आहेत, हिरो मटेरियल ज्याला म्हणतात तसं नाही आहेत. ते 6 ॲब्स नाही आहेत त्यांच्याकडे अतिशय उत्तम हेअरस्टाईल नाही आहे, त्यांचा वर्ण गोरा नाही आहे, ते दिसायला तसे देखणे नाही आहेत. पण ह्या सगळ्यांचा एक फार मोठा ठसा आहे भारतीय OTTवर आणि भारतीय सिनेमावर पण. ह्या सगळ्यांसाठी रस्ता मोकळा करणारा माणूस म्हणजे मनोज वाजपेयी. म्हणजे सगळे ज्यांची नावं घेतली मी आत्ता थोड्या वेळापूर्वी, जे ॲक्टर्स लोकांचे, ते लोक प्रत्येक मुलाखतीमध्ये मनोज वाजपेयीचे आभार मानताना कधीही थकत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे की जर मनोज वाजपेयी नसता तर आपणही नसतो. मनोज वाजपेयीनं जो आत्मविश्वास दिला ना देखण्या नसणाऱ्या लोकांना की तुम्ही उत्तम अभिनय करता ना, तुमचं नाणं खणखणीत वाजतंय ना, मग तुम्ही पण पुढे जाऊ शकता इंडस्ट्रीमध्ये. हा आत्मविश्वास मनोज वाजपेयीनं सगळ्या एका मोठ्या अभिनेत्यांच्या पिढीला दिला. आणि आज हे सगळे अभिनेते फक्त सिनेमाच नाही, तो OTTवर पण आहेत, TV वर पण आहेत. मनोरंजनाचे जे क्षेत्र त्या सगळ्यात ही एक मोठी पलटण आली आहे आणि तिथे ते राज्य करतात सगळेजण. ते आर्थिकदृष्ट्या सेटल झालेत मुंबईत येऊन सगळेजण. तर एक अख्खीच्या अख्खी पिढीचं रूप पालटवण्याचं श्रेय मनोज वाजपेयीला द्यावं लागतं. मनोज वाजपेयी बँडेट क्वीन म्हणून त्यानं पदार्पण केलं. आधी त्यानं सिरियल्स पण केल्या होत्या. पण तो आपल्याला लक्षात आला सत्यापासून. म्हणजे सत्यामध्ये त्याने भिकू म्हात्रेचा जो रोल केला होता तो एक भारतीय सिनेमावर ठसा उमटवणारा टॉप 25 रोलमध्ये रोल जाऊ शकतो. इतका तो पॉवरफुल रोल आहे. आणि तो सिनेमात नायक पण नव्हता. नायक वेगळा आहे, सत्या त्याचं नाव आहे सिनेमाचं. तो खरं तर एक साईड कॅरेक्टर आहे सिनेमात होत्या, पण तो त्या सिनेमाला ना व्यापून उरतो पडद्याला अख्ख्या सिनेमाभर. आणि तो जेव्हा अकस्मात त्याला गोळी मारून भाऊ जावळेकर मारतो तेव्हा प्रेक्षकांना असं वाटतं की आपल्यासोबत चिटिंग झालं, की हा हिरो आहे आणि आपल्या पारंपरिक प्रेक्षकांना वाटतं की आता हा हिरो हा जिंकणार आहे शेवटी, पण तो मरतो एका पॉईंटला सिनेमाच्या. आणि प्रेक्षकांना फसवणुकीचं दुःख होतं, इतका तो
प्रेक्षक त्याच्यामध्ये गुंतलेले असतात. पण मनोज वाजपेयीनं असे रोल कित्येक त्याच्या करिअरमध्ये केलेत की तो ज्यात मेन रोलमध्ये नाही आहे, तो साईड रोलमध्ये, पण तो अख्खा पडदा काबीज करतोय. म्हणजे आता राजनीतीसारखा सिनेमा तुम्ही घ्या. प्रकाश झानं ते महाभारत आणि गॉडफादर दोघांचं मिक्सचर करून ती स्टोरी केली होती. त्यात एकाहून एक मोठे स्टार होते. रणबीर होता, कैटरीना कैफ होती, अजय देवगण होता, नाना पाटेकर होता, असे सगळे दिग्गज होते. पण त्यात दुर्योधनाच्या सिमिरल रोलमध्ये मनोज वाजपेयीने जे अभिनय केला आहे की त्याला अक्षरशः तोड नाही आहे. म्हणजे मनोज वाजपेयी काय हे राजनीती बघितल्यावर आपल्या लक्षात येतं. आणि मनोज वाजपेयीच्या करिअरमध्ये अनेक चढ उतार येत गेले. अर्थातच ते मोठ्या स्टार्सच्या नशिबात पण असतात. पण मनोजसारख्या अभिनेत्यांचं कसं असतं की जर त्यांचे 5-6 वर्ष वाईट गेले तर ते इंडस्ट्रीमधूनच बाहेर फेकला जाण्याचा धोका असतो, जो स्टार्सकडे नसतो. स्टार्सला इंडस्ट्री पुन्हा पुन्हा संधी देते. पण अशा छोट्या शहरातून आलेल्या गुड लुकिंग नसलेल्या अभिनेत्यांना प्रत्येक फिल्म महागात पडत असते, फ्लॉप गेलेली. तर मनोज वाजपेयीच्या करिअरमध्ये पण एक मोठा स्लंप आला 5-6 वर्षाचा. पण नंतर गँग्स ऑफ वासेपूरमधून त्याने जी उड्डाण घेतलं पुन्हा फिनिक्ससारखं, ते फारच प्रचंड कमेंडेबल आहे. आणि गँग्स ऑफ वासेपूर सिनेमा हा कल्ट सिनेमा आहे आपल्या इंडस्ट्रीमधला. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे आपलं भारताचं जे मीम कल्चर आपण ज्याला म्हणतो, सध्या फार बूमवर आहे. भारतात प्रचंड मोठ्या प्रमाणावर मीम्स बनतात. तर त्या मीम्समध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावर मीम्स गँग्स ऑफ वासेपूर बनतात आणि त्यात पण मनोज वाजपेयीच्या कॅरेक्टरवर बनतात. तर एखादा नायक पॉप कल्चरमध्ये जिवंत कसा राहतो, तो अभिनेता आहेच आहे, म्हणजे त्याचं ब्रेड अँड बटर आहे, तो उत्तम अभिनेता आहे, त्याच्यामुळे तो आहेच आहे. पण हे मीम कल्चर त्याला पुढचं काही वर्ष अजून एक मोठं लीज ऑफ लाईफ देऊन गेले. कारण हे मीम्स लोक पुढच्या 25 वर्षांतर बघणार आहेत. आणि त्यात त्याचे जे मीम्स जे आहेत ते 51 सरस मीम्स त्या सिनेमातले, त्यातून मनोज वाजपेयीने आपला ठसा उमटवला. आणि जसं मी सुरुवातीला म्हणलं, त्याने काय पूर्ण नटांच्या पिढीला एक त्याने आत्मविश्वास दिला की नाही आहेत तुम्ही गुड लुकिंग, चालेल. सेक्स ॲब्स नाही आहेत तुमच्याकडे, चालेल. तुम्ही दिसायला गोरे नाही आहेत, चालेल. तुम्ही या कॅमेऱ्यासमोर उभं राहा, तुमचं जे सगळ्यात मोठं बलस्थान आहे ॲक्टिंग, ती करा आणि स्वतःचं नाणं सिद्ध करा आणि मग तुम्ही पण यशस्वी होऊ शकता. हे त्याने सिद्ध करून दाखवलं. त्याने OTTवर पण फॅमिली मॅनसारखी सगळ्यात मोठी गाजलेली हिट सिरीज त्याची, म्हणजे म्हणजे असं एक नॉर्मली असं असतं की तो आता शहरांमध्ये पण पसरला आहे, तो निमशहरी भागामध्ये पण त्याचा प्रभाव आहे आणि ग्रामीण भागात पण तो लोकांना माहिती आहे. असा सर्वस्तरीय स्टारडम फार कमी लोकांच्या वाट्याला येतो, जो मनोज वाजपेयीच्या वाट्याला आला आहे, ते पण टिपिकल हिरोचे रोल न करता. हा एक फार मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याकडे नॉर्मली असं म्हणलं जातं की भारतात जर तुम्हाला हिरो व्हायचं असेल तर तुम्हाला एक तर ॲक्शन मूव्ही करावी लागते, तर रोमॅन्टिक मूव्ही करावी लागते, असं एक ढोबळमानानं सूत्र आहे. मनोजने हे दोन्ही सिनेमे तसे फारसे केलेले नाही आहेत. त्याने प्रायोगिक सिनेमा आणि कमर्शियल सिनेमा याच्यातला एक जो मध्यम मार्ग असतो, त्या मध्यम मार्गातले सिनेमे त्याने केले. आणि हे कुठलीही तडजोड न करता तो आज पूर्ण भारतभरात माहीत असणारा चेहरा आहे तो. तर मनोज वाजपेयीचं महत्त्व याच्यासाठी की त्याने एका पूर्ण पिढीला आत्मविश्वास दिला आणि त्यानं ना भारतीय सिनेमाची डेमोग्राफीच बदलली त्याच्यामुळे. कारण आधी म्हणजे लक बाय चान्स सिनेमा तुम्ही बघितला असेल तर एक ओपनिंग सीन आहे त्याच्यामध्ये, त्यात सौरभ शुक्लाने एक ॲक्टिंग कोच केला आहे. तर तो विद्यार्थ्यांना ॲक्टिंग शिकवत असतो आणि त्याला एक समोरचा विद्यार्थी त्याला विचारतो की सर ॲक्टर होण्यासाठी काय काय करावं लागतं. तर तो सौरभ शुक्ला त्याला म्हणतो की आपल्याकडे ॲक्टर बनण्यासाठी हिरोला नाच पण करावा लागतो, घोड्यावर सवारी पण करावी लागते, फायटिंग पण करावी लागते, रोमांस पण करावा लागतो आणि अशी खूप मोठी यादी सांगतो सौरभ शुक्ला आणि म्हणतो की मग तुम्ही देशात स्टार व्हाल. तर मनोज वाजपेयीनं हे काहीही न करता तो स्टार बनला आहे आणि पूर्ण देशभरात त्याला एक मोठी ओळख आहे त्याच्या कामामुळे. तर मनोज वाजपेयीकडून शिकायचं काय, तर आपल्या कन्व्हिक्शनने काम करा, कुठली तडजोड करू नका आणि तुमचे बलस्थानं काय ते ओळखून काम करा. हे मला वाटतं हे धडे त्याने दिलेत ना, ते ॲक्टिंगच्या पण पुढे जाऊन बाकी क्षेत्रातल्या लोकांना पण त्याच्याकडून बरंच शिकण्यासारखं आहे मनोज वाजपेयीकडून. तर मनोज वाजपेयी आणि शाहरुख खान दोघे दिल्लीचे, दोघांचे गुरु पण मला वाटतं एकच आहेत, जॉन बेरी नावाचे त्यांचे अभिनयाचे गुरु आहेत. त्यातला त्यांचा एक विद्यार्थी हा देशाला सगळ्यात मोठा स्टार आहे मेनस्ट्रीम सिनेमामधला शाहरुख खान, आणि त्यांचा दुसरा विद्यार्थी मनोज वाजपेयी भारतीय कलाक्षेत्रातला दुसरा मोठा स्टार आहे. आणि दोघांचीच रेषा जशा रेल्वेच्या रूळ जसे समांतर जातात, तर शाहरुख खान आणि मनोज वाजपेयी समांतर चालत असं मला वाटतं. शाहरुख खानची त्याची तुलना होते, ह्यातच त्याचं खूप मोठं यश आहे असं मला वाटतं. आपल्याकडे साधारणतः असं एक विधान केलं जातं की MS धोनी जो आपला क्रिकेट टीमचा कॅप्टन होता, त्याने छोट्या शहरांची क्रांती मेनस्ट्रीममध्ये आणली, असं एक
ढोबळ विधान केलं जातं की कारण यापूर्वी भारतीय क्रिकेट हे नेहमी मोठ्या शहरातल्या क्रिकेट खेळाडूंपुरतं मर्यादित होतं. तेंडुलकर कांबळे असेल, द्रविड गांगुली कलकत्त्याचा होता, द्रविड बेंगलोरचा होता, सचिन मुंबईचा होता. तर धोनी हा असा प्लेअर होता की जो छोट्या शहरामधून आला, तो भारतीय संघाचा कप्तान झाला आणि त्यानं भारतीय क्रिकेट रूल केलं पुढच्या काही वर्ष. मग ते IPL असो, टेस्ट मॅच असो की वन डे क्रिकेट असो. तर असंच क्रेडिट मला अभिनयामध्ये पंकज त्रिपाठीला द्यावं असं मला ऑनेस्टली वाटतं. कारण पंकज त्रिपाठी हा खूप छोट्या गावामधून आलेला आहे आणि तुम्ही भारतातले स्टार्स बघाल यापूर्वीचे सगळे, तर सगळे बहुतेक जण मोठ्या शहरामधून आलेले आहेत. मग तो राजेश खन्ना असेल, बच्चन असेल, शाहरुख असेल, हे सगळे मोठ्या शहरांचे बाय प्रोडक्ट्स आहेत सगळे. पण मनोज वाजपेयी का बिहारमधल्या अतिशय छोट्या खेड्यामधून आलाय आणि हा संघर्ष खूप मोठा असतो. त्यामुळेच मे बी त्याला आयुष्यात यश थोडं उशिरा मिळालं. कारण अभिनेत्यांचं असं म्हणतं की शेल्फ लाईफ असतं 30-35 असं गृहीत धरलं जातं. जेव्हा नॉर्मली अभिनयाचं शेल्फ लाईफ संपतं तेव्हा त्याला एक मोठी संधी मिळाली पंकज त्रिपाठीला. आणि त्याला माहिती की आपण आपली रेस उशिराच सुरू केली आहे, त्याला पहिल्यापासूनच माहिती आहे. त्याच्यामुळं मे बी तो हल्ली जे येईल ते काम करत असेल असं मला एक वाटतं. की कारण त्याने आयुष्यात अभाव बघितला आहे, संधींचा अभाव बघितला आहे, आर्थिक अभाव बघितला आहे. आणि अशा लोकांना ना माहीत असते की आपल्याला उशिरा संधी मिळाली आणि आपल्या हातात वेळ खूप कमी आहे आणि आपल्याला करायचं भरपूर आहे. त्यामुळे हल्ली जो एक पंकज त्रिपाठीबद्दल एक दावा केला, म्हणजे असं टीका केली जाते की हा खूप काम करतोय, ओव्हर एक्सपोजर होत आहे. पण त्यांनी ना ही सगळी पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे की पंकजचं छोट्या शहरामधून असणं, आयुष्यात मोठी संधी उशिरा मिळणं, उशिरा यश मिळणं, ह्या मानसिकतेमधून जाणाऱ्या माणसांची मानसिकता तुम्ही समजून घ्यायला हवी. तरच तुम्हाला पंकज त्रिपाठीचा स्ट्रगल उत्तम कळू शकतो. मी पंकज त्रिपाठीला रन नावाचा एक सिनेमा होता अभिषेक बच्चनचा, त्यात आपले महेश मांजरेकर पण होते मुख्य विलन. अक्षरशः एका प्रसंगापुरतो त्या सिनेमात त्या. किंवा तुम्ही अग्निपथ बघाल ऋतिक रोशनचा 2012-13चा 14चा आय थिंक, त्यात पण तो अतिशय छोट्या रोलमध्ये होता. तर तिथून एक दोन सीन करणारा माणूस आज वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिका करतोय, सिनेमात मुख्य भूमिका करतोय, मोठमोठ्या अभिनेत्रींसमोर तो मुख्य भूमिका करतोय, पुरस्कार जिंकतोय, आर्थिक यश मिळवतोय. मला वाटतं खूप मोठी उपलब्धी ज्याला म्हणतील करिअरची अशी ती पंकज त्रिपाठीची आहे. पंकज त्रिपाठीचे 2 कामं जी आहेत ती कायम स्वरूपी लोकांच्या लक्षात राहतील. एक म्हणजे गॅंग्स ऑफ वासेपूर, त्यात त्याचा कुरेशीचा रोल, खाटकाचा रोल, त्यानं तो इतका ऑथेंटिकपणे केला होता. मी त्याची एक मुलाखत वाचली होती. त्रिपाठी म्हणजे ब्राह्मण, तो नॉनव्हेज पण खात नव्हता. पण त्यानं या रोलची तयारी करण्यासाठी तो खाटीकखान्यात जाऊन त्यानं मांस कापण्याची प्रॅक्टिस केली होती. की त्याला ते किती जीवावर गेला असेल की जो माणूस मांसाहार करत नाही, ज्यानं कधी मांस जवळून बघितलं नाही, रक्त जवळून बघितलं नाही, असा माणूस कुरेशीचा रोल करतोय आणि तो यशस्वी व्हावा म्हणून प्रिपरेशन करतोय खाटीकखान्यात जाऊन. मला वाटतं ॲक्टरचं डेडिकेशन काय असतं हे कळण्यासाठी फार उत्तम उदाहरण आहे. गँग्स ऑफ वासेपूरमध्ये त्याचा रोल स्क्रीन स्पेस खरं तर तेवढी मोठी नाही आहे जितकी नवाजची आहे, मनोजची आहे किंवा रामाधीर सिंगची. पण जितका भाग मिळाला त्यात त्यानं आपली पूर्ण ठसा उमटवला आहे आणि त्यानं अतिशय उत्तम अभिनय सिनेमात केला आहे. आणि लोकांना कळलं की हा कोणतरी चांगला ॲक्टर आहे. आणि मग OTTवर मिर्झापूर नावाची सिरीज आली. असं म्हणलं जातं की भारतीय OTT मिर्झापूर याच्या आधी ही फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित आहे. आपलं कंटेंट पण अर्बन ऑडियन्स डोळ्यासमोर ठेवून केलेलं असायचं, नेटफ्लिक्सवरचं असेल किंवा अजून प्राईमवरचं असेल. पण मिर्झापूर ही अशी सिरीज आहे की जिनं ग्रामीण आणि निमशहरी भागात पेनिट्रेशन करून दिलं ॲमेझॉन प्राईमचं. ही OTTच्या हिस्ट्रीमध्ये खूप मोठी घटना आहे की जी OTT संस्था फक्त अर्बन शहरांमध्ये चालेल असं गृहीतक होतं अभ्यासकांचं, ते मिर्झापूरचं धुळीस मिळवलं. मिर्झापूरचं मोठं फॅन फॉलोइंग ग्रामीण निमशहरी भागात आहे. ग्रामीण निमशहरी भागातले शेकडो लोक OTT मिर्झापूरमुळे बघायला लागले. आणि मिर्झापूर म्हणजेच पंकज त्रिपाठी. कारण त्याचा कालीन भैया हे जे कॅरेक्टर ज्यानं केलं आहे मिर्झापूरमध्ये, ते OTT असेल किंवा एकूणच मनोरंजन क्षेत्रातलं असेल, सगळ्यात प्रभाव सोडून जाणाऱ्या पात्रांपैकी एक ते एक पात्र आहे. मागच्या सिरीजला तो नव्हता, मागच्या सीझनला तो दिसला नाही फारसा, तर त्या सीझनची TRP एकदमच डाऊन झाली मिर्झापूरची. आता त्याला पुढचं त्याचं कमबॅक होत आहे. मला वाटतं स्टारडमचं लक्षण आहे. तुम्ही स्टार कधी बनलाय, या तुम्ही प्रेक्षक तुम्हाला शोधतायत पडद्यावर आणि तुम्ही दिसत नाही आहेत, तर प्रेक्षक बघत नाही आहेत ते. ज्या प्रेक्षकांना कळतं की पंकज त्रिपाठी आहे फ्रेममध्ये, तर प्रेक्षक आवर्जून येऊन बघतायत. तर मला वाटतं ह्याच्यावेळी जनमान्यतेचा ठसा दुसरा कुठलाच नसतो की प्रेक्षक तुम्हाला शोधतात स्क्रीनवर. भले त्यातल्या खूप लोकांना त्याचं नाव पण माहीत नसेल पंकज त्रिपाठीचं,
पण ते कालीन भैयाला शोधतात, कालीन भैया है क्या स्क्रीन पे, तो मैं देखूंगा, तो मैं नहीं देखूंगा. हा ठसा उमटवणं जो असतो ना, ते पंकज त्रिपाठीला फार उत्तम जमलंय. एक एक 2 सीनचे सिनेमे करून आज तो OTTवरचा सगळ्यात मोठा स्टार्सपैकी एक आहे. फिल्म्समधल्या एका मोठ्या स्टार सिस्टमचा तो एक भाग आहे. ज्याला पण त्याच्यातनं तो एलाइटिझम अजून आलेला नाही आहे. नॉर्मली जेव्हा लोक यशस्वी होतात तेव्हा एलाइट बनतात असं एक विधान केलं जातं. त्यांच्यात मग तो मॅनरिझम्स येतात, त्यांच्यामध्ये ते काटे चमचे खाऊन काटे चमच्याने जेवणाची त्यांचं सुरू होतं त्यांचं ते. पंकजची खासियत म्हणजे ना, तो अजूनही याच्या सगळ्यांपासून अलूफ आहे. म्हणजे अजूनही बिहारमधल्या खेड्यातल्या माणसाला तो आपला वाटू शकतो. कारण मी मध्ये बघितलं, त्याचे काही फोटोज बघितले, तो आपल्या बिहारच्या गावात गेला होता आणि तिथं तो आपलं मस्त लुंगी घालून फिरत होता, मस्त गमच्या गळ्यात घालून. तर हे जमिनीपासून तुटणं न जे असतं ना, ते फार त्याने उत्तम दाखवलं की हो मी स्टार आहे, पण मी अजूनही त्या छोट्या गावातलाच एक मुलगा आहे, तो संघर्ष करतोय अजून इंडस्ट्रीमध्ये. असे त्याचे जे बॉडी लँग्वेजमधून जे संदेश मिळतो ना, तो फार महत्त्वाचा आहे. आणि जसं मी म्हणलं, मोठ्या शहरांची मक्तेदारी मोडून काढणं एंटरटेनमेंट क्षेत्रातली एक मोठं काम असतं. तर जेवढं श्रेय MS धोनीला दिलं जातं ना, तेवढं कदाचित पंकज त्रिपाठीला दिलं जात नाही, पण मला वाटतं दिलं जावं. कारण आज छोट्या शहरामधून पण अनेक लोक ॲक्टिंग करण्यासाठी येत आहेत मोठ्या शहरांमध्ये, आणि ना कॉम्प्लेक्समध्येच त्यांचं आयुष्य संपतं की मी कसं सर्व्हाइव्ह करणार मोठ्या शहरात, मला इंग्लिश बोलायला जमत नाही, मला मॅनरिझम्स माहीत नाहीत शहरांचे, मला अजून बऱ्याच गोष्टी माहीत नाही आहेत, तर मी टिकू शकेल का? तर याचं उत्तर पंकज त्रिपाठीकडे बघितलं कळतं की हो, ते जमू शकतं. तुमची ॲक्टिंग चांगली आहे ना, मग तुम्ही काही करू शकता. तरी स्मॉल टाउन रिव्होल्युशन ज्याला म्हणतात, त्याचं इंडस्ट्रीमधलं एक दृश्य स्वरूप म्हणजे पंकज त्रिपाठी. आणि यापुढं जे जे छोट्या शहरातून लोक येतील मोठ्या शहरात अभिनय करण्यासाठी, त्यांच्यासमोर पंकज त्रिपाठीचा आदर्श असेल आणि त्याची इम्प्रिंट असेल पुढच्या 25 वर्ष तरी. मी आत्तापर्यंत ज्या 4 लोकांबद्दल बोललो ना, त्यांच्या यादीत मला 5वं नाव घ्यावंसं वाटतं, इरफान खानचं. आणि फक्त सहानुभूतीमुळे नाही आहे की त्याचं आकस्मिक निधन झालं आहे, तो अकाली गेला आहे, त्यामुळे त्याला श्रद्धांजली म्हणून त्याचं नाव घेतोय, तो अशातला काहीही भाग नाही. तो आज असता आपल्यामध्ये तर त्याच्याबद्दल बोलणं आवश्यकच असतं. कारण इरफान हे म्हणजे भारतीय फिल्मने पडले सुंदर स्वप्न होतं. तो डोळ्यामधून जे बोलायचा, तो भाषिक अभिनय, कायिक अभिनय जो करायचा, तो हे मला त्याचा मकबूलमधला रोल आठवतो की कायिक अभिनय म्हणजे काही डायलॉग न बोलता बॉडी लँग्वेज म्हणून दाखवायचं की मला काय वाटतंय. आणि तो सगळ्या जॉनर्स त्याने केलं. तो कॉमेडी पण करायचा, त्याने ब्लॅकमेल नावाचा उत्तम सिनेमा केलाय, कॉमेडी सिनेमा. तो सिरियस रोल उत्तम करायचा, हलके फुलके रोल, व्हिलनचे रोल करायचा. तो म्हणजे असा कुठला जॉनर नाही की जो त्याने केलेला नाही आहे. आणि इरफान खानची माझ्या पिढीची झालेली पहिली ओळख म्हणजे चंद्रकांता नावाची सिरियल जी दूरदर्शनवर आली होती. आणि त्यावेळेस ना त्याला आम्ही, म्हणजे आमच्या भागात त्याला म्हणायचं की बेडकासारख्या डोळ्यांचा अभिनेता, असं आम्ही त्याला म्हणायचो. कारण त्याचे डोळे असे विचित्र डोळे होते त्याचे, आणि आम्हाला त्यात ऑनेस्टलीच हसू यायचं, आम्ही लहान होतो. पण नंतर जसं सिनेमाची समज येत गेली तसं लक्षात आलं की हे डोळ्याचा सगळ्यात मोठा हत्यार आहे त्याचं. हे असे डोळे अजून कोणाकडेच आहेत इंडस्ट्रीमध्ये. डोळ्याखाली मग लटकणाऱ्या काळ्या अशा मोठमोठ्या पिशव्या आहेत, ते भेदक डोळे आहेत अतिशय. आणि हे त्याचे भेदक डोळे मला जाणवले, हासिल नावाचा एक सिनेमा आला होता तिग्मांशू धुलियाचा, स्टुडंट पॉलिटिक्सवर भाष्य करणारा सिनेमा होता. त्यात त्यानं एक विद्यार्थी नेत्याचा रोल केला होता. आणि त्यातनं त्याला एक नायकाबद्दल एक ईर्ष्या असते प्रचंड की याला मुलगी पटली आहे, म्हणजे आपल्याला नाही पडू शकत, हे त्याला माहिती आहे कारण आपण दिसल देखणे नाही आहेत, आपण श्रीमंत नाही आहेत. ती ईर्ष्या त्याने काहीही न बोलता फक्त नजरेमधून दाखवली सिनेमात त्या. आणि त्या सिनेमाच्या नायकाला तो जो मॅन्युप्युलेट करतो आपला उद्देश इप्सित साध्य करण्यासाठी, ते पण फारच जबरदस्त होतं. आणि तर पात्र जे रणविजय सिंग नावाचं पात्र जे हासिलमध्ये, त्याच्याकडे फारसे रिसोर्सेस नाही आहेत, त्याच्याकडे पैसे नाही आहेत, त्याच्याकडे माणसं नाही आहेत, पण बाय हुक और क्रूक आपल्याला पाहिजे ती मिळवायची वृत्ती आहे. ती त्यांच्या सिनेमामधून अतिशय उत्तम दाखवली होती. हासिल हा एक खूप मोठा माइलस्टोन आहे. नंतर असाच आठवणारा दुसरा फिल्म म्हणजे अगेन तिग्मांशू धुलियाचीच पानसिंग तोमर. आणि बायोपिक होती पानसिंग तोमर. आणि त्या काळात बायोपिक जेनर आपल्याकडे फारसा रुजला नव्हता भारतामध्ये. तर आपल्याकडे बायोपिकची जी लाट आली नंतर मोठी गेले 10-12-15 वर्षापासून, त्याची बीजे कुठेतरी पानसिंग तोमरमध्ये. कारण तो सिनेमा लोकांना अतिशय आवडला स्टार नसताना. त्यावेळेस मला वाटतं UTVने तो प्रोड्यूस केला होता सिनेमा तो. आणि तो सिनेमा लोकांना अतिशय आवडला बायोपिक असून. आणि त्यात हॅपी एंडिंग नाही आहे, किंवा ते पात्र फार लार्जर दॅन लाईफ असं नाही आहे पात्र ते, किंवा ते पात्र परफेक्ट नाही आहे, त्या पात्रात अनेक फ्लॉज आहेत, तो अनेक वाईट गोष्टी करतो.
त्यामुळेच तो बायोपिक एक आदर्श बायोपिक बनतो, कारण तो फक्त प्रतिमा मोठी करण्याच्या फंदात नाही पडत पानसिंग तोमरची. तो पानसिंग तोमरला आहे तसं दाखवतो स्क्रीनवर, आणि त्याचं मोठं क्रेडिट अगेन इरफान खाननं जातं. त्यात तो पानसिंग तोमर धावपटू असतो, मोठं शर्यती जिंकत असतो. ते धावपटूत खरं तर इरफान ॲथलेटिक नव्हता, त्याची फिगर पण ॲथलेटिक नव्हती, पण ती फिल्म बघताना तुम्हाला वाटतं की हा खरंच पळतोय आयुष्यात, हा खरंच रनर आहे असं तुम्हाला वाटायला लागतं. ही मला वाटतं ना कुठल्याही अभिनेत्यासाठी एक मोठी गोष्ट आहे, की जो तो नाही आहे तो पडद्यावर दाखवणं, स्वतःला परकाया प्रवेश करणं, हे त्यानं करून दाखवलं. मग मकबूल अर्थातच विशाल भारद्वाजचा, त्यात त्याने पंकज कपूर असेल, नसीर ओम असतील, पियुष मिश्रा असेल, तब्बू असेल, ह्या सगळ्यांसमोर तो नुसता उभाच नाही राहिला, तर त्यानं स्वतःला प्रूव्ह करून दाखवलं की मी देशातल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक का आहे. मग इरफाननं अनेक मेनस्ट्रीम सिनेमा पण केले. त्यानं ऐश्वर्याच्या नायकाचा रोल केला, तो दीपिका पदुकोणचा नायक बनला पिकूमध्ये. जर तुम्हाला 25 वर्षापूर्वी कोणी सांगितलं असतं की इरफान खान सारखा ॲक्टर ऐश्वर्यासोबत लीड रोल करेल किंवा दीपिका पदुकोणसोबत लीड रोल करेल, तर त्यावर कोणाचा विश्वासच बसला असता त्याच्यावर. पण इरफाननं ते करून दाखवलं, आणि त्या नायकांना पण वाटलं की इरफान आम्हाला कॉम्प्लिमेंट देऊ शकतो ऑन स्क्रीन, आणि इरफान हा सिनेमाला वर घेऊन जाऊ शकतो. नायकांना पण माहीत होतं अर्थातच. इरफानची एक मोठी अचिव्हमेंट म्हणजे ना, हॉलिवूडमध्ये यापूर्वी जेव्हा भारतीय अभिनेते जायचे, तेव्हा ते जवळपास एक्स्ट्राचा रोल करायचे. म्हणजे इव्हन अमिताभ बच्चनने पण द ग्रेट गॅट्सबीमध्ये एक छोटासा रोल केला होता, अतिशय छोटासा रोल, जो खरं तर बच्चनसारख्या नायकाला सूट पण नाही होत. किंवा नसीर असेल, ओम असेल, गुलशन ग्रोवर असेल, अनिल कपूर असेल, यांनी अतिशय छोटे छोटे रोल केलेत त्या सिनेमात जाऊन, हॉलिवूडच्या सिनेमात जाऊन. पण इरफान गेला सिनेमामध्ये त्या, आणि त्याने मेन स्ट्रीम रोल केले, मुख्य भूमिका त्यांच्या तिकडच्या सिनेमामध्ये केल्या. लाईफ ऑफ पैसा का सिनेमा ऑस्करला गेला त्याचा, आणि त्यानं सिद्ध करून दाखवलं की हॉलिवूडमध्ये भारतीय ब्राऊन त्वचेचा माणूस पण मोठं यश मिळवू शकतो. त्यामुळे हॉलिवूडचा भारतीय अभिनेत्यांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. त्याचा फायदा आज अली फजलला होतोय, त्याचाच फायदा अजून 3-4 जे ॲक्टर हॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत सध्या भारतीय अभिनेते, त्या सगळ्यांना होतोय. त्यानं सिद्ध करून दाखवलं की भारतीय लोक पण हॉलिवूडमध्ये पण आपला ठसा उमटवू शकतात. इरफानची मला अजून एक जाणवणारी खासियत म्हणजे, आपल्या भारतात जी एक मोठी स्टार सिस्टम आहे, ती कधीही सामाजिक राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत नाही. त्यांना भीती वाटते की त्यामुळे आमचं स्टारडम जाईल, लोक आमच्या विरुद्ध जातील, अशी भीती त्यांना आतून खात असते. त्यातही मला उदाहरण द्यावंसं वाटेल, शाहरुख खान असेल, आमिर खान असेल, सलमान खान असेल, हे कधीही मुस्लिम धर्मातल्या रूढीप्रियतेवर भाष्य करत नाहीत, मुस्लिम धर्मातल्या मागास प्रथावर भाष्य करत नाहीत. इरफान ते भाष्य सतत करायचा. जेव्हा त्याचं लग्न एका हिंदू मुलीसोबत झालं, त्याची बायको हिंदू आहे, तर त्या लग्नात काही अडथळे येत होते, तर त्यानं त्याच्या सासू सांगितले की मी हिंदू धर्म स्वीकारायला तयार आहे माझ्या बायकोसाठी, पण धर्म माझ्यासाठी फारसा महत्त्वाचा नाही आहे. त्याची एक न्यूज चॅनलची क्लिप तुम्हाला यूट्यूबवर बघायला मिळेल. त्यात तो एका मौलानासोबत भांडतोय की तुमच्या जुन्या प्रथामुळे आणि रूढीमुळे कसं मुस्लिम समाजाचं नुकसान होतं मोठ्या प्रमाणावर. तर तो पडद्यावर भूमिका घ्यायचा, आणि तो पडद्याच्या बाहेर पण भूमिका घ्यायचा. असं धाडस असणारे अभिनेते म्हणजे आपले मोठमोठे सुपरस्टार्स पण कधीही कुठलीही भूमिका घेत नाहीत. त्यांना पाठीचा कणा नाही. जो पाठीचा कणा इरफानला होता. त्यानं सतत भूमिका घेतल्या, आपल्या स्क्रीनवरच्या रोलवरून, ऑन स्क्रीन रोलमधून आणि ऑफ स्क्रीन पण. मला वाटतं हे त्याचं वेगळेपण इरफानला खूप वेगळं ठरवतं. पण दुर्दैवानं इरफानला फॉलो करणारा स्टेप ॲक्टर तुम्हाला आजही कुठे दिसत नाही आहेत. कारण राजकीय आणि सामाजिक भाष्य करणं म्हणजे नुकसान. राजकीय सामाजिक भाष्य करणं म्हणजे आपलं कधी संकट येईल ही भीती अनेक लोकांच्या मनात जी बसली आहे, ती बाहेर काढणं खूप अवघड आहे. पण इरफान तेव्हा ते करायचं, आणि तो आज जर असता तर त्याने आज पण तेच केलं असतं. तो मोकळेपणाने बोलला असता प्रत्येक मुद्द्यावर, आणि प्रत्येक गोष्टीवर बोलला असता. मला वाटतं शेवटी अभिनेता म्हणजे कोण असतो, त्याचं काम फक्त पडद्यावर मनोरंजन करणं इतकंच असतं. ठीक आहे, मी मान्य करतो. पण जेव्हा तुम्ही कलाकार असता, तेव्हा तुम्ही स्टँड घेणं गरजेचं असतं. देशात काय होते, राज्यात काय होते, आजूबाजू जगात काय होतं, तो स्टँड तो त्यानं आज पण घेतला असता इरफानने, मला असं वाटतं. त्यामुळे इरफान खूप वेगळा आहे, आणि आय होप पुढच्या 5-10 वर्षात एक पुढची अभिनेत्यांची पिढी भूमिका घ्यायला लागेल, आणि त्यात मला वाटतं जर इरफानचा ठसा त्यांच्यावर असेल त्यावेळेस. त्यामुळे इरफानचं असणं खूप महत्त्वाचं होतं. दुर्दैवानं तो आता आपल्यात नाही आहे, आणि त्याच्यातलं मी ॲक्टरला पण आपण सगळे मिस करतोय, आणि एका भूमिका घेणाऱ्या कलाकाराला पण आपण आज सगळे मिस करतोय. तर इरफानबद्दल मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच असावा. तर मी या 5 लोकांवर आत्ता बोललो तुमच्यासमोर. तर मला वाटतं की
ह्यांची लेगसी काय असेल 5 जणांची नेमकी? तर स्टारडम आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, फेम आहे, ग्लॅमर आहे. पण यांनी जो ठसा आपल्या क्षेत्रात जो उमटवला आहे, त्यांनी पुढच्या पिढ्यांना इन्स्पायर केलं आहे. मला वाटतं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, की आता या पुढचे जे सगळे अभिनेते येतील इंडस्ट्रीमध्ये, त्यांना इन्स्पायर करायचं काय मग लोकांनी केलं वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये. शाहरुखनं जे एक आउटसायडर माणूस देशातला सगळ्यात मोठा स्टार बनू शकतो हे प्रूव्ह करून दाखवलं आहे. दीपिका पदुकोणने मानसिक द्वंद्वाशी झगडून यश मिळवणं किती सोपं आहे किंवा कसं लढावं मानसिक द्वंद्वाशी आणि यश मिळवावं हे दीपिका पदुकोणनं एक मोठ्या लॉटला शिकवलं आहे. पंकज त्रिपाठीने छोट्या शहरातून तुम्ही येत आहे मोठ्या शहरात तरी तुम्ही घाबरायची गरज नाही, तुम्ही यशस्वी होऊ शकता. जे स्मॉल टाउन रिव्होल्युशन आहे ती पुढे नेण्याचं काम पंकज त्रिपाठीने केलं आहे. मनोज वाजपेयीने जसं मी म्हणलं की एक राजमार्ग तयार केला आहे, एक पाऊलवाट होती त्याचा राजमार्ग केला आहे मनोज वाजपेयीने, की ज्या ट्रॅडिशनली गुड लुकिंग नसणारे ट्रॅडिशनल नायक नसणारे लोक इंडस्ट्रीत येऊन मोठे स्टार बनू शकतात. हे मनोज वाजपेयीने सिद्ध करून दाखवले. आणि इरफान की पडद्यावर ॲक्टिंग कशी करावी हा मास्टर क्लास होताच इरफान, पण पॉलिटिकल सोशल स्टँड्स कसे घ्यावेत ऑफ स्क्रीन ह्याचं जाती जागतिक केस स्टडी म्हणजे इरफान खान. तर या लोकांनी ना आपल्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहेच आहे, नक्कीच उमटवला. पण त्याच्या बाहेर जाऊन पण त्यांनी आपली इम्प्रिंट जे देशाचं सोशल पॉलिटिकल फॅब्रिक असतं, जे एक आर्थिक फॅब्रिक असतं त्यात पण यांनी आपला ठसा उमटवला आहे. मनोरंजन करणारे भरपूर लोक आहेत आपल्याकडे जे पडद्यावर येतात, 3 तास मनोरंजन करतात आणि घरी निघून जातात. मला वाटतं खऱ्या कलावंताचं लक्षण हेच असतं की त्यांना अभिनयाच्या पलीकडे जाऊन काय दिले लोकांना. आणि या निकषावर हे 5 लोक खूप महान आणि मोठे लोक ठरतात. तर मला वाटतं त्यामुळे 5 लोकांबद्दल बोलणं गरजेचं होतं जे मी बोललो आहे. तर दॅट्स इट. मला वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कळवाच, तुम्हाला काय वाटते यांच्याबद्दल बोललो मी त्याच्याबद्दल. धन्यवाद.